सर्वांना नमस्कार. चांदमातला या स्टोरीचे 42 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता बराच वेळ झालं. चंद्राने केस मोकळे सोडले होते, पण शशी बघेना आणि चंद्रा हिरमुसली आणि तिनं रागारागात सगळे केस बांधूनच टाकले आणि हाताची घडी घालून पावसाकडे बघत बसली. आणि मग शशीनं तिच्याकडे बघितलं आणि तिला खूप राग आला. पण तिला का राग येतोय, त्यानं तिच्याकडे बघितलं नाही म्हणून का, हे तिला कळेना. आणि त्यानं माझ्याकडे बघावं असं का वाटतंय, याचाही अर्थ तिला कळत नव्हता. आणि हे तिला काय होतंय हे सुद्धा वेड्या चंद्राला कळत नव्हतं. मग पाऊस उघडण्याचं नाव घेत नव्हता. काढेपेटीतल्या काड्या संपल्या होत्या आणि शशी एका सिगारेटनं दुसरी सिगारेट पेटवत होता आणि सिगारेटवर सिगारेट ओढत होता. आणि चंद्रा तर हैराण झाली आणि म्हणाली, तुझ्या त्या बिडीच्या धुरानं माझं डोकं दुखायला लागलं आणि तुझ्यासोबत राहून राहून तुला नाही, पण तो धूर माझ्या छातीत जाऊन जाऊन मला रोग होईल. ए बाबा, आता बास कर की. आणि आता शशीनं मग यावेळी मात्र तिचं ऐकलं आणि सिगारेट बंद केली, कारण ऑलरेडी खूप सिगारेट पिऊन झाली होती. दिवसभराची त्यानं आत्ता सोडली होती. कारण आता त्याला काहीच काम नव्हतं ना, आणि त्याला काही काम असलं की सिगारेटची आठवण येत नव्हती आणि रिकामा असला की नेमकी तल्लफ व्हायची. आणि मग ती त्याला म्हणाली, अरे वा, चक्क तू माझं ऐकलंस होय. आणि शशी म्हणाला, मी का तुझं ऐकू, तू कुठं माझं ऐकतेस, केस सोड म्हणालो तर नाही सोडले. आणि आता तिनं त्याच्याकडं रागात बघितलं आणि तावानं म्हणाली, ए सोडले तर होते की, पण तू कुठं बघितलंस. मी कधीची वाट बघत होते की तू बघशील, मग बघशील, आता बघशील, पण तू बघतच नव्हता. आणि शशी थोडा गालात हसला आणि म्हणाला, का, मी तुझ्याकडे बघावं असं का वाटतं तुला. आणि आता मात्र चंद्राला काही सांगता येईना आणि ती गप्प बसली. आणि मग विषय बदलत म्हणाली, ह्यो पाऊस कधी उघडायचा. शशी म्हणाला, जाऊन विचारतेस का वरुण राजाला. ती म्हणाली, त्यो जर तुझ्यासारखा भेटत असता तर नक्की विचारलं असतं. पण आता काय करायचं र, हा पाऊस जर संध्याकाळपर्यंत नाहीच उघडला आणि उद्यापर्यंत नाही उघडला तर आपण इथंच या झोपडीत बसायचं की काय. शशी म्हणाला, तूच म्हणालीस थांबव गाडी, म्हणून थांबवली. चंद्रा म्हणाली, पण काय उपयोग, पूर्ण विझलो मग थांबवली. आणि तू तुझे केस पुस की, नाहीतर पडसं येईल. शशी म्हणाला, माझ्याकडे काहीच नाही केस पुसायला. तुम्हा मुलींचं बरं असतं, तुमच्याकडे भरपूर कपडे असतात आणि त्यानं तुमचं काम भागतं. मग चंद्रानं तिची पिशवी उघडली आणि काहीतरी शोधू लागली. टॉवेल नव्हता तिच्याकडे आणि तिच्या हातात तिचा झंपर आला, साडी आणि परकर. आणि आता एका हातात परकर, दुसऱ्या हातात झंपर घेऊन ती त्याच्याकडे बघायला लागली. शशीसुद्धा तिच्याकडे बघत होता आणि तिला म्हणाला, आता काय तू यानं मला डोकं पुसायला लावशील की काय. आणि चंद्रा म्हणाली, तुला मी वेडी वाटली का, परपुरुषाला असलं काही दाखवायचं सुद्धा नसतं, कळलं का, हातात देणं तर लांबच. शशी म्हणाला, मग या परपुरुषासोबत 3-4 दिवस तू एकटी राहिलीस, आतासुद्धा एकटी प्रवास करतेस आणि या पडत्या पावसात इथे उभी आहेस, तेव्हा वाटत नाही का मी तुला परपुरुष. आणि हे बरं चालतं तुला. आणि तुझ्या सासरचे म्हणा किंवा तुझ्या घरचे काय म्हणतील ग. चंद्रा म्हणाली, काय म्हणतील म्हणजे, आपण फक्त राहिलोय, तसलं कुठं काही केलं. शशी थोडा हसला आणि म्हणाला, तसलं म्हणजे कसलं. आणि लोकांना काय ग, गैरसमज करायचा ते करून घेतातच. त्यांना कुठे काय माहीत आहे की बंद दाराआड आपल्यात काय झालं आणि काय नाही. तू कोणाकोणाला समजावशील आणि कोणाकोणाचं तोंड बंद करशील. चंद्रा आता गप्प झाली आणि म्हणाली, तुझं पण बरोबर आहे, ही दुनिया लय नासकी आहे. सीतामायला सुद्धा वनवास बघून आल्यावर
लोकांचं ऐकूनच अग्निपरीक्षा द्यायला लागली की. आणि श्रीरामानं ती परीक्षा द्यायला लावली आणि पोटोशी असताना वनवासाला पुन्हा वनात सोडली. बिचारी अख्खं आयुष्य तिचं असंच गेलं वनवासात. आणि शशी तिला म्हणाला, आणि तरीही तुम्ही त्यालाच देव म्हणून पूजता. ज्याच्यासाठी तिने वनवास स्वीकारला त्यानंच पुन्हा तिला वनवासाला लावली. मग काय उपयोग असले देवाचा, ज्याचा स्वतःच्या बायकोवर विश्वास नाही. आणि तुम्ही सगळे नॉनसेन्स त्यालाच एक वचनी एक बाणी म्हणून मिरवता. शशी आता चिडून बोलत होता आणि चंद्राला काय बोलावं ते कळेना. आणि ती म्हणाली, तुझं पण बरोबर आहे, पण सगळेच त्याला देव मानतात ना, म्हणून मानायचं. पण त्यानं रावणाचा वध केला ना, हे झाक केलं म्हणून त्याला देव म्हणायचं. शशी म्हणाला, काय माहीत आहे तुला रावणाबद्दल? तो राक्षस होता, पण पंडितसुद्धा होता. उच्च कुळातला ब्राह्मण होता. त्यानं सीताला श्रीलंकेत नेलं, एका वाटिकेत ठेवलं, पण तिच्यावर जबरदस्ती केली नाही किंवा तिला हातसुद्धा लावला नाही. त्याच्या मनात आलं असतं तर तो काहीही करू शकला असता. रात्रंदिवस कितीतरी महिने ती त्याच्याकडे होती, तरी तिचं पावित्र्य त्यानं भंग केलं नाही. आणि दुसरीकडे ती पवित्र होती, तरीही तू काहीतरी केलंच असेल, रावणानं तुला हात लावला असेलच, असा संशय घेऊन तिला वनवासात पाठवलं तुमच्या रामाने. मग खरा मर्यादा पुरुषोत्तम कोण? सगळा खोटा इतिहास समोर आणून मांडला आहे तुमच्या, आणि तुम्ही त्या दगडाला देव म्हणून पूजत बसता. आणि आता हे ऐकलं आणि चंद्रा म्हणाली, तुला काय काय माहीत आहे की? म्हणजे तू शिकलेला लय शिकलेला आहेस का? पंडितासारखा बोलतोस की. आणि तुला सांगू, मला पण तुझ्याकडं असं बघून वाटतं की तू सुद्धा रावणासारखाच आहेस. एकीकडे माणसांना मारतो सुद्धा आणि दुसरीकडं मदत पण करतो. आणि शशी तिला म्हणाला, हो, मी देव नाहीच, मी राक्षसच आहे. आता उभा राहून राहून चंद्रा कंटाळली आणि शशी तिला म्हणाला, जरा वेळ खाली बस. मग ती खाली बसली आणि पुन्हा उठून म्हणाली, इथे पण खूपच पाणी आहे आणि मुंग्या पण आहेत. शशीनं थोडं इकडे तिकडे बघितलं आणि म्हणाला, बरं एक काम कर, माझी बॅग आहे त्यावर बस. चंद्रा आता त्याच्या बॅगेवर बसली आणि तिला त्यातली आतमधली हत्यारं टोचली थोडीशी आणि ती पुन्हा उठली आणि म्हणाली, याच्यात नक्की काय आहे र? मी कशी बसू? किती टोचतंय. शशी आता वैतागून मला, मग आता तुला काही मांडीवर घेऊन बसू का? म्हणजे मऊ मऊ लागेल. चंद्रा आता थोडी लाजून हसली आणि म्हणाली, काय नको. आणि मग थोडा वेळ असाच गेला आणि पुन्हा ती म्हणाली, ऐक की, तुझं नाव तरी सांग की. जर मला आईनं विचारलं तुझी मदत कुणी केली होती तर तिला काय सांगू मी? आणि मला तर आता भ्यास वाटतं. आईला काय वाटेल माझं लग्न तुटलं हे ऐकून? मला घरीच जाऊ वाटेना बघ. आणि शशी म्हणाला, त्या सगळ्यांपेक्षा तुझा जीव वाचला, तुझी अब्रू वाचली, हे खूप महत्त्वाचं नाही का? तुझी आई समजून घेईल. आणि तू मला कुठे नाव सांगितलंस तुझं? मग मी तरी तुला माझं नाव का सांगू? असा शशी तिचं नाव माहीत असून सुद्धा मुद्दाम म्हणाला. आणि चंद्रा म्हणाली, तू विचारलंच नाहीस म्हणून सांगितलं नाही. शशी म्हणाला, मी विचारलं असतं तर पुन्हा म्हणाली असती, तुला काय करायचं, म्हणून नाही विचारलं. ती म्हणाली, एकदा विचारून तरी बघायचं की, आणि मग बोलायचं नाही सांगितलं तर. मग शशी थोडा हसला आणि म्हणाला, बरं आता सांग, काय नाव आहे तुझं? आणि ती म्हणाली, चंद्रा. आणि तुझं? आणि शशी म्हणाला, माझं दाढीवाला. आणि ती लगेच म्हणाली, गप्प बस, तुझं नाव अजित आहे, मला माहीत आहे की. शशी म्हणाला, मी माझं नाव नाही सांगितलं, तू मला काय म्हणतेस ते सांगितलं, दाढीवालाच म्हणतेस ना मला. चंद्रा हसली आणि म्हणाली, मग काय म्हणू? नाव माहीत नव्हतं म्हणून दाढीवाला म्हटलं. आणि मग लगेच सगळे ओळखायचे तुला दाढीवाला म्हटलं की. पण मी काय म्हणते, असं संन्यास घेतल्यासारखं दाढी का वाढवली? भादरकी जरा जाऊन न्हाव्याकडे. अजून तुझं लग्न व्हायचंय, पोरं बाळं व्हायची, इतक्यातच कंटाळा होय? अशी दाढी वाढवून फिरणाऱ्याला आमच्या इकडे गोसावी म्हणतात, सर फिर गोसावी, असं म्हणून चंद्रा हसायला लागली. शशीला सुद्धा हसायला आलं आणि हसणाऱ्या चंद्राकडे बघून
तोही हसत होता. मग असाच भरपूर वेळ गेला आणि मग एकदाचा पाऊस थांबला. दोघेही पुन्हा गाडीत बसले आणि चंद्रा म्हणाली, बाई बाई ग, किती कोसळतोय, किती कोसळतोय. याला कोणी थांब म्हणतच नाही, म्हणून मनमानी कारभार नुसता, थांबायचं नावच घेना. आणि तिच्या या गमतीशीर बोलण्याला शशी हसला आणि गाडी सुरू केली. आता रस्त्यामध्ये एकही घर नव्हतं, एकही हॉटेल नव्हतं. आणि चंद्रा म्हणाली, ए ऐक की, आता भूक लागली. शशी म्हणाला, तुला किती भूक लागते ग, मला माझं काम करून तुला सोडून पुन्हा मुंबईला जायचं आहे, त्यात हा पाऊस. ही गाडी नको आणायला पाहिजे होती, निदान मधले 3-4 तास वाया गेले नसते, कंटिन्यू प्रवास झाला असता. जीप घेऊन आलो असतो तर बरं झालं असतं. चंद्रा म्हणाली, म्हणजे तुझ्याकडे अजून मोटर गाडी आहेत होय? तो म्हणाला, हो. आणि तिनं पुन्हा पोटावर हात ठेवला आणि म्हणाली, खरंच भूक लागली. तुझं भरत असेल पोट बिड्या फुकून फुकून, पण मला तर भूक लागली ना. आणि शशी म्हणाला, बरं, पुढे एखादं हॉटेल दिसलं की मग बघू, पण तोपर्यंत शांत बस. मग त्यांचा प्रवास सुरू होता, पण आता एखादं हॉटेलच दिसत नव्हतं. पावसाची चिरचिर सुरूच होती. आणि मग बऱ्याच वेळानं पुण्यापर्यंत त्यांची गाडी आली आणि पहिलं हॉटेल दिसलं. तसं ती म्हणाली, ए थांब की. शशीनं गाडी थांबवली. पुन्हा दोघे हॉटेलमध्ये शिरले. चंद्राची साडी आता तिच्या शरीरावर होती, काहीशी भिजून घट्ट चिकटली होती. हातामध्ये हिरवा चुडा तसाच होता. ठिपके दिलेली मेहंदी काहीशी निघून गेली होती, काही तशीच होती. गळ्यात मात्र मंगळसूत्र तुटल्यामुळे काहीच नव्हतं आणि त्याही रूपात चंद्रा अप्रतिम सुंदर दिसत होती. मग शशी लायटर किंवा काडेपेटी काही भेटतं का ते बघायला गेला आणि सिगारेटचं पाकिटसुद्धा विकत घेत बसला. आणि हॉटेलमध्ये बसलेली काही टवाळ मुलं तिच्याकडे टक लावून खूप घाणेरड्या नजरेनं बघत होती. साडी पिन न केलेली, वन साइड पदर घेतलेली चंद्रावरून त्यांची नजर हटत नव्हती. ती इकडे तिकडे बघत होती, कारण पहिल्यांदाच असं मोठ्या हॉटेलमध्ये आली होती. आणि शशीची नजर आता त्या मुलांकडे गेली आणि ते चंद्राकडे बघतात हे त्याच्या लक्षात आलं आणि त्याला नाही आवडलं त्यांचं असं चंद्राकडे बघणं. मग शशी आता त्यांच्याजवळ गेला आणि त्यांना म्हणाला, तुमच्या खुर्च्या फिरवा आणि तोंड पलीकडे वळवा, तिच्याकडे बघू नका. आणि ती मुलं म्हणाली, का, ती तुझी बायको आहे का? शशी म्हणाला, बायको नाही, पण. तसा एक मुलगा त्याला हसून म्हणाला, त्याची मस्करी करत, ए म्हणजे काय? मला काय म्हणायचं माहीत आहे का? आपण कसं म्हणतो की बहीण नाही पण बहिणीसारखी आहे, आई नाही पण आईसारखी आहे, भावासारखं, वडिलांसारखं. मग आपण असं का म्हणत नाही रे, बायको नाही पण बायकोसारखी आहे? आणि आता असं म्हणून ती सगळीच मुलं खी खी करून हसत होती. तसं चंद्रानं त्यांच्याकडे बघितलं आणि शशीला सुद्धा तिथं बघितला. आणि शशीनं आता कुणालाच दिसून न देता त्याच्या खिशातून पिस्तूल काढला आणि त्या मुलांना दाखवला आणि एकाच्या पोटाला लावला आणि म्हणाला, आता बोला, आणखीन काही बोलायचं आहे का? तसं ती मुलं आता घाबरली, त्यांची बोबडी वळली आणि तिथून उठून निघून गेली. शशीनं पिस्तूल खिशात ठेवला आणि पुन्हा आला चंद्राजवळ आणि म्हणाला, तो पदर आधी खाली खांद्यावर घे. चंद्रानं आता लगेच ऐकलं, पदर खांद्यावर घेतला आणि म्हणाली, काय म्हणत होती ती पोरं? आणि तिनं त्याचं लगेच ऐकलं आणि खांद्यावर पदर घेतला म्हणून शशीला थोडं बरं वाटलं. आणि तिला म्हणाला, ती म्हणत होती की तू माझी कोण आहेस, बायको आहेस का? आणि चंद्रा लगेच म्हणाली, मग तू काय म्हणालास? आणि शशी म्हणाला, तुला काय वाटतं, मी काय म्हणायला पाहिजे होतं? चंद्रा आता पुन्हा गप्प बसली. तिच्या मनात आता अज्जल सुरू होती. आणि हा असला कसला प्रश्न विचारला त्यानं मला, असं तिला वाटलं. आणि तिच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघून त्यानं सिगारेटचा झुरका मारला आणि तिच्या चेहऱ्यासमोर धूर सोडला आणि तिचा चेहरा
त्याला आता धूसर दिसत होता. मग काही वेळाने धूर हवेत उडून गेल्यानंतर त्याच्या पाठीमागे दिसणारा चंद्राचा गोरा गोमटा तजेलदार काहीसा गोंधळलेला चेहरा त्याला भुरळ घालत होता. आणि तिच्याकडे नजर रोखून बघत शशी मनातच म्हणाला, ही आणि माझी बायको, नॉट बॅड, असं म्हणून मनातच थोडा हसला.